हाय फ्रेंड्स, तर आज आपण करणार आहोत मिसळ पाव. तर त्याच्यासाठी मी घेत आहे साहित्य. चणे भिजवून ठेवले होते रात्री आणि ते उकडून ठेवले आहेत. त्यानंतर टमाटर, कढीपत्ता आहे, सांबार आहे, त्यानंतर कांदा घ्यायचा आहे, लसूण, भाजलेलं खोबरं आहे, एक टमाटा आहे आणि अद्रक घेतला आहे. आता त्यांची पेस्ट करून घेतली आणि ते नंतर फोडणी दिली आहे. त्यामध्ये गरम मसाला टाकला, हळद टाकली, चवीनुसार तुमच्या मीठ टाकायचं आहे, तिखट टाकायचं आहे तुम्हाला आणि ते व्यवस्थितरित्या असं तेल सुटेपर्यंत काय करायचं आहे, असं कमी स्पीडवर छान शिजवून घ्यायचं आहे. आता कढीपत्ता टाकून घ्यायचा त्यामध्ये, त्याला पण शिजवून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये टमाटे टाकायचे आहेत आपल्याला. टमाटे टाकल्यावर ते शिजवून घ्यायचं आहे आणि थोडं असं तेल तर्री येईपर्यंत एकदम कमी स्पीडवर शिजू द्यायचं आहे. आता हे शिजत आले की काय करायचं आहे, मग याला हे चणे जे आहेत ते आपण टाकून घेणार आहोत, वाफवलेले चणे. आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा शिजू द्यायचं आहे 2 मिनटं असं एकदम छान कमी स्पीडवर. पहा किती छान तेल त्याला सुटून राहिलं आहे एकदम. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये पाणी टाकायचं. शक्यतो गरम पाणी टाका, नसलं तरी थंडही टाकलं तरी चालते. आणि त्याला असं शिजू द्यायचं. त्याच्यावर असा कट येतो, ह्या तर्रीला आपण कट म्हणतो. आता याला पहा उकळी येईल. आता हे उकळी आली की आपल्याला काय करायचं आहे, हे बंद करून द्यायचं आहे. आणि छान अशी याच्यावर तर्री असं तवंग तेलाचा सुटत आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, चिवडा घ्यायचा आहे, जो गाठी वगैरे असतात तो. त्यानंतर त्याच्यावर आपल्याला हे चण्याची उसळ टाकून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्यावर आपल्याला शेव टाकायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा जो आपल्या घरी अवेलेबल आहे तो टाकायचा आहे. आणि तुम्ही असं मस्त छान पावसोबत एन्जॉय करू शकता, की पाव नसले तर ब्रेडसोबत पण एन्जॉय करू शकता. आणि आपली ही छान अशी मिसळ तयार झालेली